काय रे, दिसल्या का दोघी जणी? नाही ना काका, मला त्या दोघी कुठे ते माहीतच नाहीये आणि म्हणून तर मगाशी मी आलो होतो ना तुम्हाला सांगायला. अभ्यास करायला शेजारी जाते म्हणाल्या आणि कुठे गेल्या माहित नाही. कमाल या पोरींची. अरे उद्या पेपर आहे, अभ्यास वगैरे करायला नको का? अहो काका एक मिनिट, कदाचित अभ्यास करण्यासाठीच त्या दोघी कुठेतरी दुसरीकडे गेले नसतील ना. आपलं घर असताना दुसरीकडे कशाला जायचंय? अहो काका, मी तर कोपऱ्यापर्यंत पण गेलो होतो त्यांना दोघींना बघायला, पण त्या दोघी दिसल्याच नाही. थांब, मी परत बघून येतो. तू असं कर, तू इकडून ये, कुठे दिसल्या तर सांग बघ मला. ठीक आहे. आणि मी कुठे जाऊ? तू थांब इथेच. नाही तर तू असं कर, तू सिद्धिविनायक सोसायटीत बघून ये, तिकडे गेला चक्कर मारायला. रूपाली, सर अजून एक कॉफी मागूया, याल तुम्ही? सर मी आलेच बोलून. हॅलो, बोल रुपाली. सर एक प्रॉब्लेम झालाय. तुला कसं कळलं? म्हणजे नाही काही नाही. काय झालं? सर मला लवकर घरी जायला लागणार आहे. चला निघूया. चल. काय ग रूपाली, मला बघून अशी लपलीस का? मी नाही काका. कुठे फिरत होतात तुम्ही दोघी जणी? केव्हाची शोधतोय आम्ही तुम्हाला. काय अभ्यास वगैरे करायचा नाहीये का? ईशा कुठे आहे? ईशा कुठे आहे? अगं मी काय विचारतोय, ईशा कुठे आहे? काय झालं? तुम्ही या बाईकवरून आलाय? करावं लागतं तुमच्यासाठी. पण म्हणजे आपण या बाईकवरून जायचंय? हो. दोघांनी? म्हणजे आपण दोघांनी या बाईकवर बसून जायचंय? त्यात काय एवढं? चल बस. सर काय हो तुम्ही असे? आता मी काय केलं? तुम्हाला काहीच वाटत नाहीये? मला तर जाम सॉलिड वाटतंय की मी तुमच्याबरोबर या बाईकवर बसून जाणार आहे. ग्रेट. चल बस लवकर. सर काय लवकर लवकर लावलंय? तूच म्हणालीस ना तुला घरी जायचं लवकर म्हणून. हो, रुपाली म्हणाली की लवकर ये, तिथे राडा होणार आहे. बघ, रुपाली सुद्धा लवकर म्हणाली. चल बस. सर निघूया. हो, पण मला तुम्हाला इतक्यात सोडून नाही जावं वाटत आहे.
खरं तर मला सुद्धा लवकर जावं असं नाही वाटत आहे, पण काय करणार, परीक्षा आहे ना. हो ना, ही परीक्षा इतकी मध्ये मध्ये तडमडतीये ना. परीक्षा मध्ये मध्ये नाही तडमडत आहे ती, जेव्हा यायची तेव्हाच आली. आपण दोघं मध्ये आलो. चल लवकर बस. सर असं नका ना म्हणू. निघूया. दरवाजा खोलो. कडी किसने लगाई? मैंने नहीं लगाई. कोणी लावली कडी? मला ना माहिती. संपली आपली भेट. काय करणार, फारच लवकर संपली. पण आपण भेटलो हे काय कमी आहे? हम्म. तुला तर अभ्यास करायचा असेल ना. हो सर. तुझ्या बाबांना तुझ्या अभ्यासाची किती काळजी आहे. पण सर मी अभ्यास करतेय. मला माहिती आहे, पण छान अभ्यास कर आणि भरपूर मार्क्स मिळव की बाबांना आनंद वाटला पाहिजे. हो सर. आणि ऐक, माझ्या फोनची रेंज येत नाही त्यामुळे मी तुला फोन नाही करू शकणार, आणि तूही मला करू नकोस कारण माझा फोन तुला लागणार नाही. ओके, पण मग आता बघतो काय करता येतं ते, आणि कदाचित यानंतर आपण इतक्यात भेटणारही नाही. काय होय असं सर? ईशा प्लीज समजून घे. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुला घरी जायचं असेल ना आता. बाय. बाय. काय ग, कशी आहे आता?
कोण? अगं कोण म्हणजे काय? आजी. आजी? कोणाची? अगं ईशा, सुप्रियाच्या आजीबद्दल म्हणतात ते. हा, तू तिला भेटायलाच गेली होतीस ना हॉस्पिटलमध्ये? नाही. म्हणजे? नाही म्हणजे सुप्रियाची आजी बरी झाली आता? हो हो आणलं हॉस्पिटल मधून परत त्यांना? हो, बरी झाली सुप्रियाची आजी. चला बरं झालं, त्यांना बरं वाटलं हे चांगलं झालं. देव पावला बाबा. खरंच देवच पावला. पण तुझ्या चेहऱ्यावर काय एवढं टेन्शन दिसतंय? घरी सांगून जायचं ना बाबू. सॉरी बाबा. बरं असू दे, चला उद्या पेपर आहे ना, मग चला आता अभ्यासाला बसा. अरे नुसत्या बघत उभे राहू नका, अभ्यासाला बसा. चला. हो आलेच. चला ग. काय? काय चाललंय? चला अभ्यासाला बसा. हो बाबा आलो. ए, तुम्ही दोघी एवढ्या खुश का होत? ते सुप्रियाची आजी बरी झाली ना. हा हा हा, आजी बरी झाली. चल हो, अभ्यास करूया. कुठेच नाही आहेत सर. अरे मायरा, तू केव्हा आलीस? तर कुठे होतात तुम्ही? एक एक क्षण एका तासासारखा वाटत होता मला. आय एम सॉरी. तुम्ही ओके आहात ना? यू ऑल राईट? या परफेक्टली. आणि इथेच तर होतो मी. इकडेच इकडेच कुठे? पलीकडच्या चौकात. सर तुम्ही ओके आहात ना? नाही म्हणजे मला वाटत नाहीये तुम्ही ओके आहात म्हणून. सगळं ओके नाहीये झेंडे. वाटलंच होतं मला. काय केलं त्या जालिंदरनं सांगा. त्याची माणसं माझ्या मागावर आहेत. माय गॉड, काय सुरू झालंय सगळं अचानक? कशावर? म्हणजे तुम्हाला कोणी फॉलो केलंय का सर? तिथे कॉफी शॉप मध्ये बसलो होतो आणि तिकडे एक माणूस मला संशयास्पद वाटला. त्याला बाथरूम मध्ये बंद केलं आणि तडकीकडे निघून आला. सर तुम्ही मला बोलवलं असतं ना तर मी तुमच्या बरोबर आलो असतो तिकडे. न सांगता वेश बदलून असं एकट्यानं कॉफी शॉप मध्ये जायची काय गरज होती? सर जालिंदर जेलमधून सुटल्यापासून डोळ्याला डोळा लागला नाही माझ्या तुमच्या काळजीनं. आणि तुम्ही असं वागता? एकट्यानं जायची काय गरज होती? मी असं लपून छपून राहू शकत नाही झेंडे. मी ना एकदाच काय तो त्याच्या समोर जातो, त्याला भेटतो, त्याच्याशी बोलतो आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. हे इतकं सोपं नाहीये सर, तुम्हालाही माहित आहे. का सोपं नाहीये सांगा ना मला. काय होईल? फार फार तर मला मारेल ना तो. मला एक वेळ तेही चालेल, पण मी त्याच्या समोर जाणार, जे काय व्हायचं ते होते. सर तुम्ही समोर जाल पण तो समोर येणार आहे का? तुम्ही ओळखता जालिंदरला. जेलमध्ये जायच्या अगोदर 2 वेळा तुम्हाला गाठण्याचा प्रयत्न केला त्याने. विसरला तुम्ही? आपल्याला कळायच्या आत मागून वार करत होतो. मागून. नेहमी त्याची हीच स्ट्रॅटेजी असते. म्हणजे जालिंदर इतका डेंजरस माणूस आहे? 15 वर्ष त्याने जेलमध्ये काढलेत मायराजी. आधीच त्याचे आईबाप गेलेले. त्याला जेलमध्ये टाकला आणि त्याची बायको मेली. आता कोणी नाही राहिलं त्याच्या फॅमिलीत. जेलमधून आल्यावर ज्यांच्यासाठी जगावं असं कुणीच नाही त्याच्या आयुष्यात. भिकारी म्हणून जगला काय किंवा श्रीमंत म्हणून जगला काय,
आता जालिंदरला काहीच फरक पडत नाही आणि म्हणूनच तो जास्त डेंजरस आहे. मालिक माती खाऊन आला. तोडवर करून समोर का आलाय? निघा इथून. मालिक, मी माझं काम केलं. मी त्या विक्रांतचा फॉलो केला. मी माझं काम नाही केलं. मैंने फॉलो नहीं किया उसको. मला त्याने बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं. मी काय करू? तू क्यों बाहर रुका? आना था ना अंदर. अरे या असल्या वेशामध्ये, फकीरच्या वेशामध्ये अशा लोकांना आत घेतात का ते लोक? बुद्धी आहे का तुला? जालिंदर समोर आवाज चढवून बोलायचं नाही. निघायचं इथून. गेट आउट. तुझ्यामुळे मला पण सजा. तू गलती किया और डोकं चालवलं मी आणि गेलो बरोबर त्यांच्या मागे, दोघांच्याही. एक मिनिट. कोण दोघं? ती पोरगी आणि विक्रांत दोघं गुलुगुलू बोलत होते. माझ्यावर कधी गेम केला कळलंच नाही. पोरगी? हा हा मालिक, ती मुलगी रोज असतो तिच्या बरोबर आणि रस्त्यावर पण फिरतो आणि ते पाणीपुरी पण खातो. मी बघितलंय. पागल है उसके लिए वो. कॉफी शॉप मध्ये तिच्या जिभेला चटका लागला तर वेडा झाला तो. कोण पोरगी? नाव काय तिचं? ईशा. ईशा निमकर. ईशा. ईशा निमकर. पिझ्झा. आमच्या प्रेमाचं प्रतीक हे पिझ्झा कसं काय वाटतंय? पिझ्झा. हो, पिझ्झा. तुला माहितीये, मी ऑफिसमध्ये जेव्हा डबा नेला नव्हता ना, तेव्हा सरांनी माझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर केला होता. क्या बात है ईशा. आणि आज जेव्हा मी कॅफेमध्ये थांबले होते तेव्हा अचानक एक पिझ्झा बॉय माझ्या समोर आला. आणि शपथ, म्हणजे इथे पण त्यांनी पिझ्झा पाठवला? ते स्वतः आले होते अगं पिझ्झा बॉय बनून. काय? काय? ते स्वतः पिझ्झा बॉय बनून आले होते आणि कसले दिसत होते माहितीये तुला रुपाली. मी तर वेडीच झाले होते. तू नाही, ते वेडे झाले तुझ्या प्रेमात. काहीतरीच तुझं. मग काय तर. नाहीतर बघ ना, इतका बिझी, इतका बिझी माणूस तुझ्यासाठी इतका वेळ काढतोय, ते पण चक्क पिझ्झा बॉय बनून आले. वाह, प्रेम आहे ग. ओके. पी फॉर पिझ्झा, पी फॉर प्रेम. ईशा, पण ते पिझ्झा बॉय बनून का आले? अगं रुपाली, ते आपल्यासारखे असे कधी कुठे नाही फिरू शकत. त्यांना नजर चुकवून फिरायला लागतं, म्हणून आले तसे. हो ग, बरोबर आहे. पण ईशा, तुला जाम भारी वाटत असेल ना ग? एवढा मोठा श्रीमंत माणूस माझ्या प्रेमात पडलाय. वाव. ऍक्च्युली माझ्या कोणी प्रेमात पडले हेच मला खूप सॉलिड वाटतंय. आणि तो माणूस श्रीमंत आहे का गरीब, लहान आहे का मोठा, याने काही फरक नाही पडत.
प्रेमात ना लहान मोठं श्रीमंत गरीब असं काहीच नसतं. माय गॉड, साक्षात लव गुरु. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुलाही कळेल. अगाव तुला खूप कळायला लागलंय ग प्रेमामधलं.